सर आपण सुरू करूयात. चालेल. सर्वांना चालेल. नमस्कार. सह्याद्री शिक्षण संवादच्या आजच्या ह्या 30व्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. माननीय मंत्री महोदय उच्च आणि तंत्र शिक्षण चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पहिल्यांदा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत एका ऑनलाईन संवादाच्या व्यासपीठाची निर्मिती केली गेली. मंत्री महोदयांचं म्हणणं असं होतं की जेही निर्णय होतात ते निर्णय चर्चेतनं संवादातनं व्हायला पाहिजे, त्याविषयी लोकांचा फीडबॅक हा मिळाला पाहिजे आहे. ते निर्णय काही विशिष्ट शहरांपुरते मर्यादित राहायला नको, ते अगदी तळागाळापर्यंत ते गेले पाहिजे आणि या दृष्टिकोनातनं एक प्रकारची जनजागृती पण लोकांमध्ये व्हावी. अशा दृष्टिकोनातनं आपण शक्यतो जागतिक स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि राज्याच्या स्तरावरती आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे बदल राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंतर्गत होत आहेत, त्या बदलांच्या अनुषंगाने जेही निर्णय राज्य सरकारकडनं घेतले जात आहेत, केंद्र सरकारकडनं घेतले जात आहेत, या सर्व निर्णयांची माहिती जी आहे ही आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. शिक्षण क्षेत्रामधले आपले जे सगळे घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच सह्याद्री शिक्षण संवाद या व्यासपीठाची निर्मिती केली गेली आणि त्याच्या अनुषंगाने आपण आतापर्यंत सर साधारणतः 29 विषय जे जागतिक स्तरावरचे, राष्ट्रीय स्तरावरचे आहेत ते आपण हाताळले. मग त्याच्या अगदी QS रँकिंग, NIRF रँकिंग, नॅकचं ॲक्रेडिटेशन याच्यापासून तर आपण वन नेशन वन सबस्क्रिप्शन, वन नेशन वन डेटा इथपासून तर आमच्या शासनाच्या काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या म्हणजे UDRF युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग सिस्टम असेल, महासार्क सारखी पार्ट असेल, डॅशबोर्ड आम्ही पूर्ण राज्याचा तयार केलेला आहे उच्च शिक्षणाचा, त्याची माहिती असेल, ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही देत गेलो. म्हणजे मराठी भाषेला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारकडनं दिला. त्याच्या अनुषंगाने आम्ही एक लेक्चर सिरीज केली. विद्यार्थ्यांसाठी सिव्हिल सर्व्हिसेसचं मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही IPS अधिकारी, तेलंगणाचे पोलीस प्रमुख महेश भागवत साहेबांना बोलवलं. काही आठवड्यांपूर्वी आमच्याकडे बार्टीचे प्रमुख वारे साहेब पण येऊन गेले, ज्यांनी बार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कशा पद्धतीने राबवल्या जातात त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती दिली. या अनुषंगाने अनेक जण या व्यासपीठावरती, या विचारवरती सिने कलावंत पण येऊन गेले, काही दिग्दर्शक पण येऊन गेले आणि त्यांनी पण वेगवेगळ्या बाजूने आपल्या विषयांची मांडणी केली आणि याला प्रतिसाद पण अत्यंत उत्तम मिळतो आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं म्हणजे अगदी गडचिरोली, गोंडवाना, बुलढाणा, अकोल्यापासनं तर अगदी आमच्याकडे जालना, बीड, परभणीपर्यंत तिथले प्राध्यापक, विद्यार्थी हे त्यांच्या या विषयानुसार ते जॉईन करतात. आमचे सर्व जॉईंट डायरेक्टर्स, आमच्या प्री आय ट्रेनिंग सेंटरचे डायरेक्टर्स, आमच्या शासकीय संस्थांचे प्राचार्य, डायरेक्टर्स, विद्यापीठातले कुलगुरू, त्याचप्रमाणे त्यांचे इतर पदाधिकारी हे देखील जॉईन करतात आणि उत्स्फूर्तपणे करतात आणि त्यामुळे या कार्यक्रमाला एक पद्धतीची चांगली ज्याला रिस्पॉन्स म्हणतो हा पण अत्यंत उत्तम पद्धतीने आहे. आणि याच सगळ्या शृंखलेच्या अंतर्गत आपण काही दिवसांपूर्वी याचे एकूणच आपले जो 25 त्याचे आहेत ते आपण पूर्ण केले सदराचे आणि त्यासाठी JNUच्या, दिल्लीच्या JNUच्या ज्या सन्माननीय कुलगुरू आहेत प्राध्यापक डॉक्टर शांतीश्री पंडित मॅडम त्या आल्या होत्या आणि त्यांनी JNU मध्ये आपल्या मराठी मुलांना कशा प्रकारच्या संधी मिळू शकतात, कोणत्या स्कॉलरशिप्स आहेत याविषयी पण अगदी सविस्तर माहिती त्यांनी दिलेली होती. मी आपल्या सगळ्यांना अत्यंत आवर्जून आज सांगू इच्छितो की आज आपल्या याच सह्याद्री शिक्षण संवादाच्या साप्ताहिक व्याख्यानमालेचं 30वं व्याख्यान देण्यासाठी आपल्याकडे आज सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रमोद येवले सर आलेले आहेत. ते माननीय कुलगुरू आहेत राजस्थान स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालयाचे. त्याचप्रमाणे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. मला सरांबरोबर सर कुलगुरू असताना नागपूर विद्यापीठाचे तेव्हा आणि सर जेव्हा संभाजीनगरमध्ये कुलगुरू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, त्यावेळेला 5 वर्ष जवळपास वेगवेगळ्या भूमिकांमधनं सरांबरोबर काम करण्याची स्वतः मला संधी मिळाली. सरांचा कामाचा आवाका आजही संभाजीनगरमध्ये त्याची आठवण केली जाते. मी आवर्जून एक उदाहरण देऊ इच्छितो की ज्याची चर्चा आमचं एक डेलिगेशन माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीला गेलं होतं आणि त्यावेळेला आवर्जून चर्चेमधनं काही केंद्रीय अधिकाऱ्यांनी याचा उल्लेख केला की ज्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, विद्यार्थी संख्या नाहीये, नॅकचं मूल्यांकन नाहीये
अशा स्वरूपाच्या महाविद्यालयांना बंद करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय हा येवले साहेबांच्या काळामध्ये घेतला गेला होता आणि त्याचं कौतुक हे संपूर्ण राज्यातही झालं आणि ते उदाहरण आता अनेक ठिकाणी दिलं जात आहे. अशा स्वरूपाचे आपले कुलगुरू आहेत, एक अत्यंत चांगले अभ्यासक आहेत आणि त्यांना आम्ही विनंती केलेली होती की सर आपण आपल्याकडे यावं. आपल्या सगळ्यांना अवगत असेल की नुकतंच मुंबईमध्ये एक अत्यंत दिमागदार कार्यक्रम पार पडला आणि त्याच्या अंतर्गत आपल्याकडे पनवेलमध्ये जी नवी मुंबईमध्ये जी नवीन वर्ल्ड एज्युसिटी, ही भारतातली पहिली एज्युसिटी ही आपल्याकडे अवतरते आहे हजारो एकर परिसरामध्ये आणि त्यामध्ये काही परदेशी विद्यापीठ जे आहे साधारणतः 10 परदेशी नामांकित विद्यापीठ आपले कॅम्पसेस त्या ठिकाणी सुरू करणार आहेत आणि त्यापैकी 5 जी जगातली प्रसिद्ध विद्यापीठ आहेत ज्यांची रँकिंग ही ऑलमोस्ट टॉप 100 मधली आहे आणि ते त्याच्या क्षेत्रामधले मग अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमधले जे विद्यापीठ आहेत त्यांना LOI देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम सन्माननीय केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्रजी प्रधान, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आपले चंद्रकांत दादा पाटील, UGCचे एक्स चेअरमन जगदीश कुमार आणि त्याचप्रमाणे सर्व आपल्या महाराष्ट्रातले कुलगुरू, मंत्रालयातले वेगवेगळे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे आता परदेशी विद्यापीठांचा प्रवेश हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने 1-2 दिवसांपूर्वी मी दैनिक सकाळमध्ये एक लेखही लिहिला होता की याचे फायदे कशा पद्धतीने केले जातील, की ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी पण याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे, आपल्या विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये जागतिक गुणवत्तेचं शिक्षण कशा पद्धतीने मिळणार आहे, या दृष्टिकोनातून देखील मांडणी झाली होती. आणि मला वाटतं सर सातत्याने परदेश दौऱ्यांवरती असतात, अनेक परदेशी संस्थांमध्ये विद्यापीठांमध्ये सरांना आमंत्रित केलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की सर हे एक योग्य व्यक्तिमत्व आहे, विचारवंत आहेत की जे या विषयावरती नेमके परदेशी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आल्यानंतर त्याचे कशा पद्धतीचे परिणाम होतील, यातनं कशा प्रकारच्या संधी आमच्या विद्यार्थ्यांपुढे असतील आणि त्याचप्रमाणे यातनं कोणत्या स्वरूपाचे आव्हानं पण असतील, या सगळ्यांची सांगोपांग चर्चा करण्यासाठी आम्ही येवले साहेबांना विनंती केली. सर अगदी पूर्ण तयार झाले. मला त्यांचं एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की आम्ही मागच्या साधारणतः त्यांना 15 दिवसाच्या विनंती केली की सर आपण जरा येऊ शकाल का, तेव्हा ते म्हणले की देवाणकर मला हा विषय महत्वाचा आहे, राज्यातली सगळी लोक ऐकणार आहेत, मला अत्यंत सायंटिफिकली त्याची तयारी करू द्या, मला रिसर्च करू द्या, मला स्टडी करू द्या, मला काही रेफरन्सेस गोळा करू द्या, कारण मला लोकांपुढे यायचं तर मी सगळी माहिती घेऊन येईल. आणि त्यांनी स्वतःसाठी वेळ घेतला आणि आज आम्ही त्यांना सरांना विनंती केली, सर परत आमच्या व्यासपीठावर आले. सर मी अत्यंत मनपूर्वक आज आपलं या ठिकाणी या स्वागत करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यभरातनं आज आमचे सगळे प्राध्यापक बंधू भगिनी जॉईन झालेत, त्यांचंही मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मी येवले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या 30व्या सादरीकरणारा जे परदेशी विद्यापीठांच्या संदर्भात आहे, कशा प्रकारच्या संधी आहेत, कशा प्रकारचे आव्हान आहे, आपण कृपया आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. माननीय येवले सर. थँक्यू सर. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालय यांच्या मार्फत सह्याद्री शिक्षण संवादमाला ही एक साप्ताहिक व्याख्यानमाला सुरू करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचं उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे माननीय मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री B वेणुगोपाल रेड्डी आणि विशेष अभिनंदन डॉक्टर शैलेंद्र देवळणकरजी, संचालक उच्च शिक्षण यांचं करतो की एक व्यासपीठ त्यांनी हे उपलब्ध करून दिलं की त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की अनेक प्रकारचे विषय या ठिकाणी हाताळले गेले आणि हे व्यासपीठ खरोखर एक शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरती इव्हन आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणकोणते प्रवाह उच्च शिक्षणामध्ये येतात या सर्वांची माहिती सर्व स्टेक होल्डर्सना व्हावी या उद्देशाने हा एक उपक्रम सुरू केला. त्याबद्दल सर तुमचं अभिनंदन मी करतो. माझ्या बाबतही चांगले एक शब्द वापरलेत, एक माझा परिचय करून दिला, त्याबद्दल सुद्धा मी तुमचा आभारी आहे. या कार्यक्रमासाठी आभासी पद्धतीने जॉईन झालेले राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, अधिकारी, एक शासनाचे अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, अध्यापक, इतर निमंत्रित आणि मित्रांनो,
आज या विषयावरती बोलण्यासाठी देवळणकर सरांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आणि जो विषय निवडला, भारतातील उच्च शिक्षण आव्हाने व ज्या फॉरेन युनिव्हर्सिटीज आहेत, परदेशी विद्यापीठं, त्यांची आव्हाने व संधी काय आहेत, या विषयावर मी माझे विचार प्रकट करतोय. माझं हे जे 20-25 मिनिटाचं मला सांगण्यात आलं, की 20-25 मिनिटं तुम्हाला देण्यात येतील. त्याचं जे माझं एक प्रेझेंटेशन आहे, जवळपास एक 3-4 भागामध्ये मी डिव्हाईड केलंय. एक पूर्वी भारतातील एक एज्युकेशन सिस्टीम कशा पद्धतीने डेव्हलप झाली, प्राचीन एज्युकेशन कसं होतं, स्वातंत्र्यापूर्वीचं कसं होतं, स्वातंत्र्यानंतर त्यामध्ये काय-काय डेव्हलपमेंट झाल्यात आणि आत्ताच्या या दशकामध्ये NEPचं जे इंट्रोडक्शन झालं, त्यामुळे काय-काय बदल होत आहेत आणि ही जी परदेशी विद्यापीठं आली, त्यांची आवश्यकता काय होती? त्यांनी भारतामध्ये का यावं? त्यांना कुठल्या प्रकारची संधी उपलब्ध आहेत, कुठली आव्हानं आहेत आणि त्याबरोबरच शेवटचं एक 5-10 मिनिटं सध्याच्या ज्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत, पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावरती या परदेशी विद्यापीठांचा काय इम्पॅक्ट होईल? कारण महाराष्ट्र शासनाने इथे येण्यापूर्वी माझ्यावरती एक जबाबदारी दिली होती. स्टेट लेव्हल क्वालिटी अश्युरन्स सेलचा मी एक अध्यक्ष होतो आणि त्यानिमित्तानं आम्ही बऱ्याच विद्यापीठांना भेटी दिला. त्याचाही थोडासा उहापोह मी या ठिकाणी करेल. मित्रांनो, भारताला उच्च शिक्षणाचा मोठा इतिहास आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. भारत हा विद्यापीठ स्थापन करणाऱ्या जगातील पहिल्या देशापैकी एक देश होय, हेही आपल्या सर्वांना अभिमानास्पद आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, की झिरोची जी एक संशोधन झालं किंवा काउंटिंग इज टॉट बाय इंडियन असं जे म्हणतायत, ते इंडियापासून सुरुवात झाली. आपण जर प्राचीन भारत बघितला, सध्या जे आपण ग्लोबलायझेशन म्हणतोय, हे भारतामध्ये जवळपास 1000 वर्षापूर्वी जागतिकीकरण आलंय आणि इथली जी शिक्षण प्रणाली होती, ती खूप समृद्ध होती. अनेक प्राचीन विद्यापीठं आपल्याला त्यांची नावं सुद्धा माहिती आहे. तक्षशिला असो, नालंदा, काशी, विक्रमशिला, वल्लभी, जगदाला अशी अनेक विद्यापीठं आहेत, की त्या प्राचीन काळात त्यांचं अस्तित्व होतं आणि सर्व प्रकारचे अभ्यासक्रम कुठलंही डिसिप्लिन असो, ते आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, मेडिसिन, सोशल सायन्सेस, ह्युमॅनिटीज हे सर्व प्रकारचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी शिकवल्या जायचे आणि जगातल्या सर्व देशामधले विद्यार्थी तिथे शिकायला यायचे. ही खूप मोठी परंपरा उच्च शिक्षणाची आपल्या देशामध्ये आहे. पण मधल्या काळामध्ये सुमारे 750 वर्षाची गुलामगिरी, याच्यामुळं काही साहित्य नष्ट करण्यात आलं, युनिव्हर्सिटी उद्ध्वस्त झाल्यात. काही आपली भारतीयांची मानसिकता टू मेंटेन द सिक्रेसी किंवा काही कोणाला सांगायचं नाही अशा पद्धतीने ते नॉलेज जतन केलं गेलं नाही आणि त्यामुळं हा आपली जी एक उच्च परंपरा होती, ती कुठेतरी त्याला डाग लागला आणि कुठेतरी ती नाहीशी झाली. ब्रिटिशांचं राज्य आलं. आपल्याला माहिती आहे, ब्रिटिशांनी एक शिक्षण पद्धती आपल्यावरती लादली. ती लॉर्ड मॅक्युलस जी एज्युकेशन सिस्टीम म्हणतात, अशा प्रकारची ती एज्युकेशन सिस्टीम होती. त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना किंवा समाजाला काही सुशिक्षित करायचं नव्हतं. उलट एक मानसिक गुलामगिरी त्यांना देण्यात आली आणि तशा प्रकारचं शिक्षण त्यांना शिकवलं. एक या ठिकाणी मी प्रामुख्याने लॉर्ड मॅक्युलसनी जो ब्रिटिश पार्लमेंटला 2 फेब्रुवारी 1835 मध्ये बोलताना जे सांगितलं, आय वुड लाईक टू कोट दॅट सेंटेन्स. आय कोट, मॅक्युलस म्हणतायत, आय हॅव ट्रॅव्हल्ड अक्रॉस द लेंथ अँड ब्रेथ ऑफ इंडिया and I have not seen one person who is a beggar, who is thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would never conquer this country unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage. And therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self-esteem, their native self-culture, and they will become what we want them, a truly dominated nation.
आणि आपण जर सर्वांनी बघितलं तर याच्यामध्ये ब्रिटिश यशस्वी झाले. त्यांनी आपल्याला मानसिक एक गुलाम केलंय आणि अशा पद्धतीची एक शिक्षण पद्धती आपल्यावरती लादली गेली की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास तर काही झाला नाही असं म्हणतायत की नुसतं बाबू निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची ही एज्युकेशन सिस्टीम होती. आणि याच्यामध्ये स्वातंत्र्यानंतर काही बदल करायचा प्रयत्न झाला. पोस्ट इंडिपेंडन्स एरा जर आपण बघितला तर तत्कालीन शासनाने काही कमिट्या स्थापन केल्या होत्या. नॅशनल वुमन एज्युकेशन कमिटी 1959ला, हंस मेहता कमिटी 1967ला, भक्तवत्सलम कमिटी 1965ला आणि जे नेहमी चर्चेला जातं ते कोठारी कमिशन 1964 आणि 66. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आतापर्यंत 3 आला. पहिली 1968ला आली, दुसरी 1986ला आली आणि दुसऱ्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये थोड्या प्रकारचा एक बदल करून ती 1992ला परत पुनर्जीवित करण्यात आली. अशा प्रकारच्या ह्या 2 आणि आता जी एज्युकेशन पॉलिसी आली ज्याचं आपण इम्प्लिमेंटेशन 2022ला केलं, दॅट इज NEP 2020. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीकडनं बऱ्याचशा अपेक्षा आहेत. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं विजनच असं आहे की दिस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी envisions an education system rooted in the Indian ethos that contributes directly to transforming India, that is Bharat, sustainability into an equitable and vibrant knowledge system by providing his quality education to all and thereby making India a global knowledge superpower. याच्यावरती क्वालिटी एज्युकेशन वरती भर दिलाय. इंडियननेस ऑफ एज्युकेशन, या देशाला कशा प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता आहे अशा प्रकारचं एक व्हॅल्यू एज्युकेशन, स्किल एज्युकेशन आपण सर्वांनी गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ह्या पद्धतीचं आपण इम्प्लिमेंटेशन करतोय. आपण सर्व याबाबत जागृत आहात आणि अशा प्रकारच्या या NEP 2020 मध्ये इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन हाही एक मुद्दा होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे ज्या बाकी जागतिक विद्यापीठ आहे त्यांना आपल्या देशामध्ये ही एंट्री केली. पण याला जो एक पार्श्वभूमी जी होती, एवढा समृद्ध आपल्याला हा भूतकाळ होता हायर एज्युकेशनसाठी, परंतु भारत जागतिक दर्जाची विद्यापीठ विकसित करू शकला नाही हे तेवढंच तथ्य आहे. आणि त्याचे विद्यार्थी अशा संधीसाठी पुरेसे तयार पण झाले नाही. इवन चीन आणि ब्राझील सारख्या प्रमुख विकसनशील देशाच्या तुलनेमध्ये भारतात प्राथमिक आणि उच्च स्तरावरील शिक्षणाची गुणवत्ता समाधानकारक नाही असंही काही तज्ञांचं एक ऑब्झर्वेशन आहे. भारत जागतिक स्तरावरती एक शिक्षण केंद्र बनत आहे, अगदी वेगाने बनत आहे. देशामध्ये तरुणाईची संख्या वाढत आहे. असं म्हणतायत की भारत म्हणजे हा तरुणाईचा देश आहे. मध्यम वर्ग वाढत आहे, ज्यामुळे शिक्षणाची मागणी वाढत आहे. जलद तंत्रज्ञानातील प्रगती, लोकांचं राहणीमान वाढत आहे. काम करण्याच्या पद्धतीवर देखील तो परिणाम होत आहे. भारतातील विद्यापीठ केवळ पात्र प्राध्यापकांच्या कमतरतेसारख्या आव्हानांना तोंड देत नाहीत, तर जगाच्या इतर भागातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमासारख्या तंत्रज्ञानाचा फायदा घेण्याच्या संधीचा सुद्धा काही विद्यापीठ आपल्या देशामध्ये करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक आणि व्यावसायिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नामुळे भारतीय शिक्षणाचा मध्ये एक प्रभावशाली विस्तार झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे स्वातंत्र्यानंतर जे प्रायव्हेटायझेशन भारतामध्ये आलं त्याची सुरुवात माहे पॅटर्न ज्याला म्हणतात, मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन इथे कर्नाटकामध्ये झाली. आधी प्रायव्हेटायझेशन फक्त साऊथ इंडियामध्ये होतं, मात्र 1980च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये खाजगी संस्था यायला लागल्या 1983 नंतर आणि आता चांगल्या पद्धतीच्या काही खाजगी संस्था आपल्या राज्यामध्ये सुद्धा डेव्हलप झालेल्या आहेत. आपली जी भारतीय एज्युकेशन सिस्टीम आहे ही जगातली जवळपास 3री सर्वात मोठी एज्युकेशन सिस्टीम आहे US आणि चायना नंतर. आणि त्याच्यामध्ये जवळपास 1200-1300 विद्यापीठ सध्याची स्थिती आहे. 50,000च्या वरती महाविद्यालय आहेत आणि सुमारे जवळपास 4 करोड विद्यार्थ्यांचं एनरोलमेंट दरवर्षी आपल्या देशामध्ये होत आहे. असं हे
भारतातील सर्वात वेगानं वाढणारं एक क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र आहे. जे एक प्रेडिक्शन आहे की जे 2025 पर्यंत अंदाजे 225 अब्ज अमेरिकन डॉलरचे होईल अशी अपेक्षा. उच्च शिक्षण संस्थांमध्ये आज सुमारे 37.4 दशलक्ष असलेल्या नोंदणीमध्ये 2030 पर्यंत जवळपास 38% वाढ होण्याचा अंदाज आहे. भारत जागतिक प्रतिभेचा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे, जिथे जगातील 4 पदवीधरापैकी एक भारतीय उच्च शिक्षण प्रणालीचं उत्पादन होऊ शकतं, असंही एक प्रेडिक्शन. मध्ये कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाची व्याप्ती वाढली, स्वीकृती वाढली आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी ई लर्निंगची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्याचा फायदाही आपण घेतलाय. भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करून शिक्षण क्षेत्रावर पुन्हा लक्ष केंद्रित केले, जे भारतातील शिक्षणाच्या भविष्यातील रोडमॅप एक मांडतो आहे. आपण जर बघितलं तर असं म्हणतात की हायर एज्युकेशन इज ऑन क्रॉस रोड. भारतीय उच्च शिक्षण क्षेत्र एका वळणावर आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. दर्जेदार शैक्षणिक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. मी मगाशी सांगितलं की तिसरी एज्युकेशन सिस्टीम लार्जेस्ट एज्युकेशन सिस्टीम इन द वर्ल्ड, पण क्वांटिटिव्हली संख्यात्मक वाढ खूप झाली आहे. गुणात्मक वाढ मात्र त्या प्रपोर्शन मध्ये वाढली नाही. ही एक खेदाची बाब आहे. पुढील दशकामध्ये 43 दशलक्ष अधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी भारताला अतिरिक्त 800 विद्यापीठांची आवश्यकता आहे. 40,000 महाविद्यालयांची आवश्यकता असेल. 55 अब्ज अमेरिकन डॉलरची प्रभावी किंमत असलेली भारतीय शिक्षण बाजारपेठ एक मजबूत वाढीच्या मार्गावरती दर्जेदारपणे प्रवास करत आहे. 2023 ते 2035 पर्यंत 10% अपेक्षित CAGR हे क्षेत्र 2035 पर्यंत 180 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हे स्टॅटिस्टिक देण्याचा उद्देश असा की हे शिक्षण ही एक बाजारपेठ झाली आहे, ती कित्या पद्धतीने वाढत आहे आणि सर्व जगाचं लक्ष या शिक्षण क्षेत्राकडे लागलं आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020च्या प्रकाशनानंतर भारताचे उच्च शिक्षण क्षेत्र परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. ते सुधारण्याचा एक प्रमुख घट म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती भर देते. NEP लागू होण्यापूर्वी ज्या फॉरेन हायर एज्युकेशन सिस्टीम्स भारतामध्ये येत होत्या, त्यांची एंट्री रिस्ट्रिक्टेड होती. त्यांनी फक्त काही उच्च संस्थांसोबत कोलॅबरेशन करावं, ज्यासाठी त्यांना UGC, विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र परिषद AICTE ची परवानगी घेणं आवश्यक होती. मात्र 2020 पासून NEP ने QA जागतिक विद्यापीठ क्रमावरील जागतिक स्तरावरील पहिल्या 500 मध्ये स्थान मिळवलेल्या किंवा त्यांच्या देशात प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॉरेन हायर एज्युकेशन सिस्टीमला भारतात कॅम्पस स्थापन करण्याची परवानगी दिली. देवडणकर साहेबांनी सुद्धा त्याचा रेफरन्स दिला. या व्यतिरिक्त पहिल्या 1000 मधील फॉरेन हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सला एक ट्विनिंग जॉईंट आणि ड्युअल डिग्री प्रोग्रामद्वारे भारतीय हायर एज्युकेशन सिस्टीम सोबत सहयोग करू शकतात. हेही प्रोव्हिजन त्याच्यामध्ये ठेवण्यात आलं. भारताच्या शैक्षणिक सुधारणा जागतिक शिक्षण केंद्र म्हणून स्वतःला स्थापन करण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेचे हे संकेत देत आहेत. आपल्या देशामध्ये 1300हून अधिक विद्यापीठामध्ये 4 कोटी अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्याने भारत आशिया पॅसिफिक बाजारपेठेतील परदेशी उच्च शिक्षणाची दृश्यमानता आणि उपस्थिती ही लक्षणीय पद्धतीने वाढत आहे. गुंतवणुकीची संधी प्रदान करतो आहे. उल्लेखनीय म्हणजे 25 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 50% लोकसंख्या असलेल्या भारताने आपली अफाट क्षमता आधीच दाखवून दिली आहे. मी आधी सांगितलं की भारताला एक तरुणाईचा देश असं ओळखला जातो. 25 ते 29 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 52% जास्त आहे आणि शिवाय देशातील मध्यमवर्गीय लोकसंख्या दर्जेदार शिक्षणाची एक वाढती मागणीही आहे.
शिक्षणाला प्राधान्य देणारा मध्यम वर्ग आहे. तरुण आणि गतिमान लोकसंख्येच्या आकांक्षासह आहे. भारताला शैक्षणिक गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण बनवतो आहे. मजबूत प्रतिभा संपत्ती, भरपूर जमीन आणि सहाय्यक सरकारी धोरणासह देश उच्च शिक्षण क्षेत्रात लक्षणीय वाढीसाठी सज्ज आहे. ही खूप मोठी महत्वाची एक गोष्ट आहे. भारतीय कॅम्पस स्थापन केल्याने फॉरेन एज्युकेशन सिस्टीमला सध्याच्या प्रोव्हिजननुसार अनेक फायदे मिळतात. परंतु त्याचबरोबर काही नियामक आणि नोकरशाहीचे आव्हानं सुद्धा आहेत. भारतीय परदेशी फॉरेन एज्युकेशन इन्स्टिट्यूट हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट कॅम्पससाठी जी चौकट आहे ती अजूनही अस्पष्ट आहे. बहुतेक भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये स्थानिक कायद्यांचे पालन करून नफा न मिळवणाऱ्या संस्था म्हणून काम करतात. या उलट नवीन नियमामध्ये हे मान्य केले आहे की ज्या फॉरेन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नफ्यासाठी काम करतात. ते नफा कमावू शकतात. कमावलेला नफा ते आपल्या देशामध्ये पाठवू शकतात. अशा प्रकारचं ही प्रोव्हिजन आहे. अनेक अडथळे असूनही भारतीय उच्च शिक्षण व्यवस्था वेगाने विस्तारित आहे हे आपल्याला मानावंच लागेल. तथापि या अडथळ्यावर मात करता येईल. भारतासारख्या राष्ट्रासाठी या समस्यावर मात करणे आणि आधुनिक शिक्षण साधनांच्या मदतीने देशांच्या उच्च शिक्षण क्षेत्रात एक आदर्श बदल घडवून आणणे सोपे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सुशिक्षित लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये ही एक उत्साही संधी प्राप्त होत आहे. आपल्या भारतीय विद्यार्थ्यांचं एक स्वप्न असतं की परदेशामध्ये शिक्षण घेणं, उज्ज्वल भविष्यासाठी, जागतिक करिअरसाठी आणि ज्ञानात वाढ करण्यासाठी हे त्यांचं एक स्वप्न आहे. इंडियन स्टुडंट मोबिलिटी रिपोर्ट 2023चं एक स्टॅटिस्टिक मी आपल्या समोर ठेवू इच्छितो की सुमारे 13 लाख भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशात अभ्यास कार्यक्रमामध्ये भाग घेतला आहे. ऑक्सफोर्ड इंटरनॅशनलच्या स्टुडंट ग्लोबल मोबॅलिटी इंडेक्स रिपोर्टच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं आहे की युके 54%, कॅनडा 43%, ऑस्ट्रेलिया 27% यासारख्या लोकप्रिय पर्यायामध्ये अमेरिका 69% अव्वल आहे. तथापि काही देशांची इमिग्रेशन धोरणं लागू करणाऱ्या देशामुळे परदेशी विद्यार्थ्यांची वाढती तपासणी असल्याने परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना सुद्धा तोंड देत आहे. आता प्रश्न असा येतो की ही परदेशी विद्यापीठं भारतामध्ये का यावीत? त्यांना असे चालना देणारे असे कोणते घटक आपल्या देशामध्ये आहे की दिस युनिव्हर्सिटीज फॉरेन युनिव्हर्सिटी विल अट्रॅक्ट टू अवर कंट्री? त्याच्यामध्ये जे पहिलं जे आहे शैक्षणिक कार्यक्रमाची विविधता, परदेशी विद्यापीठामध्ये पारंपरिक विषय, उदयोन्मुख इमर्जिंग टेक्नॉलॉजी हे दोन्ही समाविष्ट असल्याने शैक्षणिक कार्यक्रमाची एक समृद्धी तिथे आहे. अनेक विषय त्याला एक अवेलेबल असू शकतात. जागतिक स्तरावरती अनुभवी असलेले प्राध्यापक उपलब्ध आहेत. स्कॉलरशिप अवेलेबल आहेत. प्रगत तंत्रज्ञान आणि ज्याला आपण उपक्रम म्हणतोय किंवा इनोव्हेशन म्हणतो अशा प्रकारचे अनेक सोयी सवलती या परदेशी विद्यापीठामध्ये म्हणतायत. याच बाबत यंग राईटचे सीओई अनुज गुप्ता यांनी एक खूप चांगलं कोट केलेलं आहे की परदेशात अभ्यासाचा ट्रेंड विद्यार्थ्यासाठी जागतिक नेटवर्क बिल्डिंग, आंतरराष्ट्रीय एक्सपोजर, वाढीव रोजगार क्षमता इत्यादी अनेक फायदे त्यांना देतो. विद्यार्थी त्यांच्या मजबूत शैक्षणिक पात्रता प्रदर्शित करण्याची आणि नवीन अशी सांस्कृतिक स्वतःला बढवून आंतरराष्ट्रीय एक्सपोजर मिळण्याची संधी स्वीकारू शकतात. अनेक देशांनी आपल्या व्हिसा लँडस्केपमध्येही आपल्या व्हिसा धोरणामध्येही खूप सारा बदल केला आहे. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे, युनायटेड किंगडम आहे. सध्या युएसचं व्हिसाबाबत धोरण थोडंसं विद्यार्थ्यांना फेवरेबल नाही, पण अशा देशांनी या स्टुडंटला अट्रॅक्ट करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यामध्ये भारताने सुद्धा आपल्या या परदेशी विद्यापीठासाठी त्यांचे आपली दरवाजे उघडले.
त्या डेव्हलपमेंट ज्या झाल्या त्या UGCच्या स्तरावरती असो, नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये असो, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. UGCच्या नवीन FHEI नियमानुसार भारत शीर्ष परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस आयोजित करण्यास सज्ज आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक मार्ग आपण उघडले आहेत. भारतीय उच्च शिक्षणासाठी रूल्स रेग्युलेशन आपण बनवले आहेत. अनेक परदेशी विद्यापीठ भारतात आपले कॅम्पस उघडत आहेत. आतापर्यंत UK मधील 7, ऑस्ट्रेलियामधील 5 आणि अमेरिका, इटली आणि कॅनडामधील 1 विद्यापीठ आवश्यक मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे किंवा त्यांनी ती आधीच केली आहे. भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रात एक महत्वाचा बदल होत आहे की त्याच्यामध्ये परदेशी विद्यापीठ देशात कॅम्पस करण्यासाठी सज्ज होत आहे. UGCने यांच्यासाठी नियमावली बनवली आहे. भारतीय परदेशी उच्च शैक्षणिक संस्था कॅम्पसची स्थापना आणि संचलन नियमावली 2023. याच्यामध्ये ही प्रक्रिया सुलभ कशी होईल, त्याच्यामध्ये NAPचं जे प्रोव्हिजन आहे ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल आणि भारतीय विद्यार्थ्यांना ही संधी कशी प्राप्त होईल याचा समावेश आहे. याच्यामध्ये 2 ठिकाणी अशा प्रकारचे कॅम्पस डेव्हलप झाले आहे. एक तर गिफ्ट सिटी, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी हे गुजरातमध्ये, आणि जसं माननीय संचालकांनी या ठिकाणी सांगितलं की मुंबईला सुद्धा हे कॅम्पस उघडले आणि नुकतंच त्यांनी जे सांगितलंय की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक 5 नामांकित विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये येणार असं डिक्लेअर केलंय. त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एम्बर्डिन आहे स्कॉटलँड UKची, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आहे UKची, ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आहे, अमेरिकेची इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे आणि इटलीची इथिस्तो युरोपियो द डिझाईन. ह्या 5 विद्यापीठाचे कॅम्पस लवकरच कदाचित महाराष्ट्रामध्ये सुरूही होते. याच्यामध्ये कुठल्याही फॉरेन युनिव्हर्सिटी ज्या भारतामध्ये येतील त्याच्यामधली कारण काय आहे हेही आपण तपासून बघितली पाहिजेत. पहिलं जे कारण आहे देशांतर्गत नोंदणीमध्ये जागतिक घट. त्यांच्या स्वतःच्या ज्या पॅरेंट कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी एनरोलमेंट कमी झाल्याचं जाणवतं. मी संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये कुलगुरू असताना एक 3-4 बैठकी राजभवनमध्ये झाल्या, ब्रिटिश काउन्सिलला झाल्या आणि अनेक कुलगुरू UK आणि US तिथे येऊन आमच्यासोबत चर्चा करायचे. त्यांचा एकच मोटिव्ह होता की भारतीय विद्यार्थ्यांना कसं आकर्षित करावं, कारण म्हणजे त्यांच्याकडे जी विद्यार्थ्याची संख्या आहे ती दिवसेंदिवस कमी होत आहे आणि अर्थात डिमांड आणि सप्लाय रेशिओ जर अफेक्ट झाला तर त्याच्यामध्ये त्यांचे जे एक्सपेन्सेस मीट आउट होणं डिफिकल्ट होतं आणि त्यामुळं भारत एक उच्च शिक्षणासाठी एक मोठं मार्केट म्हणून ते बघतायत. दुसरे कारण जे आहे, दुसरा महायुद्धानंतर ग्लोबल नॉर्थ मधील देशांनी त्यांच्या उच्च शिक्षण प्रणालीचा लक्षणीय विस्तार केला. सेकंड वर्ल्ड वॉर नंतर या ग्लोबल नॉर्थच्या ज्या कंट्रीज आहेत त्यांनी हायर एज्युकेशनची डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात केली, परंतु अलीकडच्या काळामध्ये जो त्यांचा बर्थ रेट कमी झाला, लोकसंख्या कमी झाली, विद्यार्थी कॉलेजेसमध्ये मिळवण्यात नव्हते, त्यांच्यामध्ये घट झाली आणि परिणाम असा झाला की त्यांचा रेव्हेन्यू हा सुद्धा मीट आउट होत नव्हता आणि त्यामुळे त्यांना ज्या पायाभूत सुविधा आहेत आणि आंतरराष्ट्रीय हे पायाभूत सुविधा मेंटेन करण्यासाठी बाकीच्या देशातील विद्यार्थ्यावर अवलंबून राहायला लागायचं. आज जे माझ्याकडे 2023च्या फिगर्स आहेत त्याच्यामध्ये UK विद्यापीठामध्ये एकूण प्रवेशापैकी हे 22% इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये 24% आहेत. कॅनडामध्ये 30% आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. म्हणजे याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की सर्व भारतीय आहे. ओव्हरऑल इंटरनॅशनल स्टुडंट जे ऍडमिट झाले आहे ती फिगर त्या देशामध्ये ती आहे. अमेरिकन विद्यापीठामध्ये 6% आंतरराष्ट्रीय नोंदणी होती, परंतु आयव्ही लीग सारख्या अगदी उच्चभ्रू संस्थांमध्ये जवळपास ही नोंदणी 27% आली. नेक्स्ट कारण असं आहे की पारंपरिक देशामध्ये त्यांच्या त्या धोरणात्मक काही मर्यादा आहेत. जसं आता युनायटेड स्टेट्सचं एक्झाम्पल सर्वांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांच्या फॉरेन स्टुडंट ऍडमिशन वरती थोडासा परिणाम होतो. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, UK सारख्या यजमान राष्ट्रांनी
व्हिसा निर्बंध लागू केले आहे. त्याच्यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय प्रवेशावरती काही मर्यादा आल्या आणि या मर्यादेमुळं या विद्यापीठांच्या महसुलावरती, रेव्हेन्यू जनरेशन वरती विपरीत असा परिणाम झाला, ज्यामुळे प्राध्यापकांची कपात करावी लागली. संशोधन एक क्वालिटीचं होऊ शकलं नाही. संशोधनामध्ये जो एक्सपेन्स होता तेही कमी करावं लागलं. या पार्श्वभूमीवरती भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेमध्ये येण्याशिवाय त्यांना पर्याय उरला नाही. त्यामुळं बरेचशी फॉरेन युनिव्हर्सिटी हा आता इंडियाकडे अट्रॅक्ट होत आहे. आता भारतीय उच्च शिक्षण बाजारपेठेतील त्यांना कोणत्या संधी अवेलेबल आहेत? पहिली संधी म्हणजे विस्तृत लोकसंख्या शास्त्र. आज हा बऱ्याचदा सांगितलं की तरुणाईचा देश आहे. 25 एज ग्रुप मधली जी संख्या आहे ती जवळपास आपल्या पूर्ण लोकसंख्येच्या 25% पर्यंत आहे. ही सर्व बाजारपेठ त्यांना एक अवेलेबल होऊ शकेल. भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात 4 कोटीहून अधिक विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यामध्ये AISHच्या एक ऑब्झर्वेशन नुसार एकूण नोंदणी प्रमाण 30%पेक्षाही कमी आहे. त्यामुळे इथे वाढीला खूप सारा वाव आहे. तरुण, शहरी, आर्थिकदृष्ट्या प्रगतीशील लोकसंख्या, वाढत्या आकांक्षा परदेशी विद्यापीठासाठी एक आकर्षण ठरतात. आपल्या भारतीयांना परदेशाचं एक आकर्षण असतं, शिक्षणासाठी असो, काही पर्चेसेससाठी असो. त्याच्यामुळे हे अट्रॅक्ट होतील. तिसरं एक महत्वाचं कारण की स्वातंत्र्याला जवळपास 78-80 वर्ष होऊन सुद्धा एक दर्जेदार संस्थांचा एक अभाव आपल्या देशामध्ये जाणवतो. भारतात IIT, IIM सारख्या काही जागतिक दर्जाच्या संस्था आहेत, परंतु उच्च शिक्षणाच्या एकूण दर्जामध्ये असमानता आहे. बहुतेक सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठ, मी सांगितलंय की 80च्या दशकानंतर अनेक खासगी विद्यापीठ सुद्धा आपल्या देशामध्ये आली. यांचं अध्यापनाचे मानक जे रूल्स रेग्युलेशन्स म्हणतो आहे, एक बेसिक फॅसिलिटीज, पायाभूत सुविधा आणि संशोधन उत्पादन याच्यामध्ये एक क्वालिटी नाही आहे, एक हाय स्टँडर्ड नाही आहे. ती सर्व साधनं एक मध्यम दर्जाची आहेत. प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांच्या शाखा, कॅम्पस जागतिक स्तरावरती बेंचमार्क केलेले अभ्यासक्रम आणि शैक्षणिक वातावरण देऊन ही तफावत कदाचित भरून निघू शकेल. दुसरं महत्वाचं कारण की जागतिक पदवीसाठी कदाचित भारतीय विद्यार्थी स्थानिक प्रवेश घेऊ शकतील. सेफ्टी, सिक्युरिटी आहे किंवा अनेक असे रिझन्स आहे की त्यांना आपल्याच देशामध्ये जर परदेशी विद्यापीठांची डिग्री मिळत असेल तर डेफिनेटली दे विल प्रिफर. अनेक भारतीय विद्यार्थी केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी नव्हे तर सुरक्षित स्थलांतर मार्गासाठी देखील परदेशात शिक्षण घेण्याची आकांक्षा बाळगतात. ती आकांक्षा तथापि त्या वर्गाला वैयक्तिक किंवा आर्थिक अडचणीमुळे भारतात राहणंच ते पसंत करतील. इथे राहूनच ते डिग्री घेऊ शकतील. भारतातील परदेशी विद्यापीठाचे हे की कॅम्पस हे खूप मोठी संधी विद्यार्थ्यांना देऊ शकतील. परवडणाऱ्या किमतीमध्ये देऊ शकतील. भारतामध्ये विद्यार्थी संख्या मोठी असली तरी परवडणारी सुविधा, एक पर कॅपिटा इन्कम हे सुद्धा एक महत्वाची बाब आहे. परदेशी विद्यापीठात शिक्षणाचा खर्च जरी भारतात दिला जात असला तरी तो सरासरी भारतीय कुटुंबाच्या क्षमतेपेक्षा जास्तही असू शकतो. या उपक्रमासाठी एक त्यांना परवडेल अशी एक फीज स्ट्रक्चर किंवा स्कॉलरशिप सुद्धा डिसाईड करावे लागतील. अशा प्रकारचे जे प्रयोग आहेत असं बाकी देशामध्येही झाले. सध्या आता इंडियामध्ये फॉरेन कंट्रीज येत आहेत, परंतु वेदर दे विल सक्सेसफुल ऑर नॉट हे मात्र येता काळच सांगू शकेल. कारण अशा या मिश्र यशाची काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ इच्छितो. चीन, आग्नेय आशिया आणि मध्य आशिया सारख्या प्रदेशामध्ये अनेक फॉरेन युनिव्हर्सिटीजनी आपले कॅम्पसेस त्या ठिकाणी डेव्हलप केले, पण ते यशस्वी होऊ शकले नाही. काही उपक्रम यशस्वी झाले तर काहींना नियामक म्हणजे आपण त्या स्थानिक देशाची जी रूल्स रेग्युलेशन्स आहे, आर्थिक किंवा विद्यार्थी नोंदीच्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं आणि त्या देशातून बाहेर पडले. भारताचं सुद्धा एक जटिल असं नियामक आहे ज्याला आपण रेग्युलेशन्स म्हणतो आणि असं म्हणतायत
की टू मच रेग्युलेशन स्पॉइल द गेम, तशी वेळ कदाचित येऊ नये. भारताची सांस्कृतिक पद्धती, भारताची आर्थिक गतिशीलता याचा सुद्धा याबाबत विचार करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये कदाचित काही फॉरेन युनिव्हर्सिटी खूप कॉशियसली स्टेप्स टाकतील असं वाटतं. ज्या काही कॅम्पसेस, लिमिटेड कॅम्पस ते सुरू करतील. जी संख्या आहे विद्यापीठांची प्रवेशाची, ती सुद्धा काही मर्यादित ठेवतील. आणि मग लॉंग टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात, त्यावरून कदाचित एक फुल फ्लेज कॅम्पस डेव्हलप करण्याचं प्लॅनिंग ही विद्यापीठ करू शकतील असं वाटतं. विद्यापीठ अनुदान आयोगाने अशा पद्धतीची एक नियमावली, मी आधी त्याचा उल्लेख केला, 2023 जी अधिसूचना सूचित केली, ती परदेशी विद्यापीठांना भारतात काम करण्यासाठी कायदेशीर आणि नियमन कसा पाया प्रदान करतं आणि बरीचशी फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, जी कदाचित आपल्या प्रायव्हेट आणि पब्लिक युनिव्हर्सिटीजलाही नाही आहे. अभ्यासक्रम, प्रवेश धोरणे, प्राध्यापक भरतीमध्ये त्यांना स्वायत्तता देण्यात आली. अतिरिक्त निधी परत आणण्याची तरतूद त्याच्यामध्ये ठेवण्यात आली. जागतिक क्रमवारीमध्ये जी पहिली 500 विद्यापीठं आहेत किंवा विशिष्ट विषयामध्ये अपवादात्मक अशी कौशल्य त्यांनी प्रदर्शित केली आहे, अशा विद्यापीठांना प्रेफरन्स द्यावा, अशा प्रकारचं हे धोरण आहे. आणि याच्यामध्ये आपल्या देशाचं एक उदारीकरण असं दर्शवतं. आणि NEP 2020 मध्ये जे काय नमूद केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक जागतिक महत्वाकांक्षा सुद्धा प्रतिबिंबित करतो. आणि अशामध्ये जो भविष्याचा दृष्टिकोन आहे, जर हे सर्व प्रयोग, जर हे सर्व चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या अंमलात आणले गेले, तर भारतातील परदेशी विद्यापीठ कॅम्पस हे सुरू करू शकतात. विद्यार्थ्यांची निवड आणि शैक्षणिक गुणवत्ता सुद्धा वाढू शकतात. स्पर्धात्मक दबावातून मानकं वाढवण्यासाठी सुद्धा ते प्रोत्साहित करू शकतात. आणि बाकी देशामधील विद्यार्थी सुद्धा यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात. ज्या संधी त्यांना उपलब्ध आहे, शैक्षणिक मागणी वाढवणे, सहयोग, एक कोलॅबोरेटिव्ह रिसर्च आणि इनोव्हेशनच्या फॅसिलिटीज डेव्हलप करणं, एक पॉलिसी डेव्हलपमेंट विथ अ गव्हर्नमेंट सपोर्ट, अशा पद्धतीने करू शकतात. आणि महत्वाचं म्हणजे भारताच्या लोकसंख्याचं शास्त्र जे आहे, जी आपली टोटल पॉप्युलेशन ऑफ द युथ आहे, त्याचा फायदा सुद्धा या विद्यापीठांना होऊ शकतो. त्यांची प्रतिष्ठा वाढू शकेल, त्यांची जागतिक शिक्षण क्षेत्रावरती पोहोचही वाढेल आणि स्किल डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट सुद्धा वाढू शकतं. अशा प्रकारच्या संधी या सर्व विद्यार्थ्यांना आणि या सर्व जे विद्यापीठ आहेत त्यांना अवेलेबल राहू शकतील. जी आव्हान आहे ती तुम्ही थोडक्यात सांगतोय, दॅट इज द नियामक, जे चौकट आहे, जे रेग्युलेशन्स आहे, ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केल्या जातं, त्याचा फायदा यांना काय होतो, एक सिंगल विंडो सिस्टीम कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल, याचं ते होऊ देखील. सेकंड, NEPची अंमलबजावणी करताना जसं NEP सुरू झाली, पण ज्या पद्धतीने सर्व राज्यामध्ये त्याचं एक सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन नाही होत आहे, त्याचा सुद्धा इम्पॅक्ट या फॉरेन युनिव्हर्सिटीवरती होऊ शकेल. ब्रेन ड्रेनचा एक उल्लेख देवडणकर साहेबांनी केलाय, परंतु या युनिव्हर्सिटीज आल्यामुळं जो ब्रेन इथे तयार होईल, तो कदाचित त्याचं ट्रेनिंग कशा पद्धतीने थांबवता येईल, याचीही एक पॉलिसी डेव्हलप करणं आवश्यक आहे. अशा प्रकारचे या सर्व विद्यापीठांना काही अपॉर्च्युनिटीज आहेत, काही आव्हान आहे, ते सर्व फेस करणं आवश्यक आहे. या ठिकाणी मला प्रामुख्याने एक सांगावं लागेल, की ज्यावेळी आपण या फॉरेन युनिव्हर्सिटीच्या आव्हानांचा उल्लेख या ठिकाणी करतोय, तर याचा इम्पॅक्ट आपल्या राज्यातील, आपल्या देशातील जी प्रायव्हेट आणि पब्लिक युनिव्हर्सिटीज आहे यांच्यावरती काय होईल, हेही बघणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं, की माझ्या प्रेझेंटेशनच्या शेवटी तो एक त्या पॉइंटला मी थोडासा एक त्याच्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न करेल. कारण स्टेट लेव्हल क्वालिटी अश्युरन्सचा एक चेअरमन असताना आम्ही महाराष्ट्रातल्या जवळपास 14 विद्यापीठांना आम्ही भेटी दिल्या, त्यांचे अहवालही आम्ही शासनात दिले. मला माहिती नाही ते विद्यापीठापर्यंत पोहोचले की काय. याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत विद्यापीठांचे, अर्थात परदेशी विद्यापीठ आल्यानंतर कदाचित हे आणखी गंभीर होऊ शकतील, तेव्हा त्याचं एक अनालिसिस करणं आवश्यक आहे. त्याच्यावरती एक चर्चा होणं आवश्यक आहे.
अगदी गोंडवानापासनं तर मुंबई विद्यापीठापर्यंत सर्व विद्यापीठांचे प्रॉब्लेम सारखेच आहे. याच्यामध्ये शॉर्टेज ऑफ स्टुडंट्स आहे. हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे, की सार्वजनिक विद्यापीठामध्ये एवढं लाँग स्टँडिंग असताना, एवढी अनुभवी फॅकल्टी असताना, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलप असताना 50% ही विद्यार्थी शैक्षणिक विभागामध्ये प्रवेश घेत नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे. फॅकल्टी शॉर्टेज आहे, अर्थात शासन प्रयत्न करत आहे फॅकल्टी अपॉइंट करण्यासाठी. शॉर्टेज ऑफ फंड्स आहे, रेव्हेन्यू जनरेशन कसा करता येईल. देवडणकर साहेब, मी ज्या विद्यापीठामध्ये आता काम करत आहे, ही ॲक्चुअली पब्लिक युनिव्हर्सिटी आहे. पण तुम्हाला कदाचित काही कुलगुरूंना आवडणारही नाही त्याच्यामध्ये, की या विद्यापीठाला शासन एक पैसाही देत नाही. वी जनरेट अवर ओन रिसोर्सेस and we are conducting around 6 constituent colleges, including one medical college, dental college. अशा पद्धतीचा सेल्फ रेव्हेन्यू जनरेशन करण्याचं काही मॉडेल महाराष्ट्रामध्ये आणता येईल का, याच्यावरती सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. सार्वजनिक विद्यापीठामध्ये क्वालिटी ऑफ रिसर्च, पब्लिकेशन, पेटंट्स, रँकिंग, एनॅक सर्वांचं आहे, एनआरएफ रँकिंग, त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ पब्लिकेशन, एच इंडेक्स, ह्या सर्व गोष्टी आवश्यक आहे. ज्यावेळी आपण परदेशी विद्यापीठांना इथे स्वागत करतो, त्यावेळी ही जी सार्वजनिक विद्यापीठ आहेत, एक अनेक दशकापासनं हे ज्ञानार्जनाचं काम करतायत. अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. अनेक बुद्धिवंत, अनेक प्रज्ञावंत त्यांनी डेव्हलप केले. असे विद्यापीठ सुद्धा ही कसे सर्व्हाइव्ह होतील, याचाही या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने अभ्यास करून एक स्टडी रिपोर्ट करावा, अशी मी या प्रसंगी आपल्याला विनंती करतो. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळी स्टेट लेव्हल क्वालिटी अश्युरन्स सेलमध्ये काम करत असताना महाराष्ट्र शासनाने रस्तोगी साहेबांनी आम्हाला तामिळनाडूमध्ये स्टडी टूरसाठी पाठवलं होतं. तो अहवाल सुद्धा आम्ही तुम्हाला सुपूर्द केला आहे, की तामिळनाडूच्या 50 एनआरआयएफ रँकिंग, देशातील 50 एनआरआयएफ रँकिंग विद्यापीठामध्ये 9 ही तामिळनाडूची आहे. ते कुठली पॉलिसी अडॉप्ट करतात आणि एक ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ जो तामिळनाडूचा जवळपास 50च्या वरती आहे, त्यासाठी शासन काय प्रयत्न करते, अशा अनेक रिकमेंडेशन आम्ही त्याच्यामध्ये दिले आहे. तेही जर इम्प्लिमेंटेशन झालं तर नक्कीच महाराष्ट्र हे एक उच्च शिक्षणामध्ये तसा आताही अग्रेसर आहे, आणखी प्रगतशील होईल अशी मी अपेक्षा करतो. परत मी महाराष्ट्र शासनाचं विशेषतः देवडणकर साहेबांचं आभारी आहे, त्यांचं अभिनंदनही करतो आणि आपण सर्वांनी आभासी पद्धतीने माझे विचार ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार मानून मी माझं हे प्रेझेंटेशन संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. मला वाटतं साधारणतः 40 मिनिटं आपण सातत्यपूर्ण आणि हा एक अत्यंत महत्वाचा, त्याचप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या थोडा क्लिष्ट असणारा विषय होता, जो आपण अत्यंत सोप्या पद्धतीने परदेशी विद्यापीठ आल्यानंतर कशा प्रकारच्या संधी या निर्माण होऊ शकतात, पण त्याचबरोबर आव्हानं ही कशा पद्धतीची असतील. मागे देखील या संदर्भामध्ये काही लेख हे मी देखील प्रकाशित केले होते, ज्या वेळेला युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी तो ड्राफ्ट एक सर्क्युलेट केला होता. त्यावरती ओपिनियन्स मागवले गेले होते की जर परदेशी विद्यापीठ भारतामध्ये आले तर त्याच्या संदर्भातल्या अटी शर्ती काय असल्या पाहिजे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात. आणि त्या संदर्भामध्ये काही कार्यशाळा पुण्यामध्ये देखील आम्ही आयोजित केलेल्या होत्या आणि त्याच्या माध्यमातून काही सजेशन्स पण आपण दिलेले होते. हा अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे की जरी ही विद्यापीठं आपल्याकडे आली, त्यांनी कॅम्पसेस सुरू केले, तरी देखील काही कळीचे मुद्दे असे आहेत की जे कोर्सेस त्या ठिकाणी ऑफर केले जातात तसेच प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी ऑफर केले जातील का, हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्या स्वरूपाची फॅकल्टी ही तिकडनं या ठिकाणी येईल का, हा दुसरा कळीचा मुद्दा आहे. त्यानंतर आपल्याला केवळ तिकडच्या शिक्षणापेक्षा लोकल रिक्वायरमेंटला अनुसरून काही शिक्षण लागणार आहे, ते त्या कॅम्पसेस मधनं कशा पद्धतीने दिलं जाणार आहे. त्यामुळे असे अनेक प्रश्न होते की ज्या माध्यमातनं ह्या सगळ्या गोष्टींचा एक संधी मोठी आहेच आहे याच्यामधनं, पण याच्यातनं काही आव्हानं देखील भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतात. आपण जे सजेशन दिलंय की त्याच्या माध्यमातनं खरं तर या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होणं, त्याच्या एकूणच इम्पॅक्टचं अनालिसिस होणं, अशा स्वरूपाने याच्याकडे बघावं लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे, पण आपण अत्यंत उत्तम पद्धतीने या विषयाला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या व्यासपीठाचा उद्देशच हा आहे की ह्या सगळ्या गोष्टींवरती संवाद व्हावा.
म्हणजे याच्यामध्ये आपण कोणती एक बाजू म्हणून नाही सांगत आहे, तर सगळ्यांकडनं सजेशन्स आले तर आपल्याला आणखीनही चांगलं एक सरकार म्हणून देखील, शासन म्हणून देखील एक उत्तम धोरण या दृष्टिकोनातनं टर्म्स आणि कंडिशन्स टाकून पुढे आणता येऊ शकतं. येवले सर, आमच्या कार्यक्रमाची साधारणतः रूपरेषा अशी असते की आपल्याकडे एक व्याख्याता असतो आणि त्या संपूर्ण सेशनचं अध्यक्षपद हे आपण एखाद्या या क्षेत्रातल्याच अत्यंत वरिष्ठ अनुभवी व्यक्तीकडे देतो. आज आपल्याला याच कार्यक्रमाचं म्हणजे आपल्या विद्यापीठ संधी आणि आव्हाने या आपल्या सेशनचं अध्यक्षपद म्हणून आपल्याकडे आज डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे आणि त्यांचे ऋणानुबंध अत्यंत स्ट्रॉंग आहेत, आपल्याला कल्पना आहे. आणि सर आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे एक्स व्हाईस चान्सलर आहे. शासनाच्या विविध समित्यांवरती सर असतात. आमची जी स्टिअरिंग कमिटी आहे एनईपीची सुकाणू समिती, त्याचे सर सन्माननीय सदस्य आहेत. त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या प्राध्यापकांच्या जो आता कळीचा प्रश्न, आवडीचा प्रश्न वर्कलोड, या वर्कलोडच्या उपसमितीचे अध्यक्षपद देखील मुरलीधर चांदेकर साहेबांकडे आहे. आणि ह्या सर्वच अकॅडमिक विषयांवरती ते अत्यंत आग्रही भूमिका या अनेक व्यासपीठांवरनं मांडत असतात. आम्ही आज चांदेकर साहेबांना विनंती केली की आज यावले साहेबांच्या सादरीकरणानंतर आपणही आपलं या संदर्भातलं मत व्यक्त करावं. मी आदरणीय चांदेकर साहेबांना विनंती करतो की कृपया आपण या विषयावरती जो अध्यक्षीय समारोप आहे तो करावा. चांदेकर साहेब. सगळ्यांना नमस्कार आणि येवले सरांना विशेष रूपाने धन्यवाद की एक उत्तम विषयाची मांडणी आज सगळ्या महाराष्ट्रातले जे शिक्षण प्रेमी मंडळी आहे यांच्यासमोर आपण केली. बऱ्याच दिवसांनी मला पण अभ्यासपूर्ण असं भाषण येवले सरांकडनं आज ऐकायला मिळालं, तर मनापासून धन्यवाद. देवळणकर सरांना एवढ्यासाठी धन्यवाद की देवळणकर सरांचा मला जो फोन आला की आपण या सत्राचं अध्यक्ष व्हावं, आणि साधारणपणे अध्यक्ष जो असतो त्यांनी आधीच्या झालेल्या भाषणाचं थोडंफार समप असा तो करायचा असतो. म्हणजे आधीचं भाषण पूर्ण त्याला ऐकावं लागतं. मला असं वाटतं की आज देवळणकर सरांनी दुसऱ्या रूपाने मला सूचित केलं की आजचं भाषण तुम्ही नक्की ऐका आणि मग बोला. पण त्या ह्याच्याने मला खरंच आज सुंदर एक माहितीपर असं भाषण येवले सरांचं ते ऐकायला मिळालं. त्यामुळे देवळणकर सरांना पण विशेष रूपाने धन्यवाद. आज सरांनी, येवले सरांनी बाकी शैक्षणिक सह्याद्री संवाद याबद्दलची माहिती देवळणकर सरांनी पण दिली आहे आणि येवले सरांनी पण आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला. त्यामुळे एक सगळ्यांना उपयोगाची ठरणारी अशी ही मालिका, त्याचं 29-30वं सेशन आज आपलं आहे आणि एक उत्तम विषयाची सुरुवात पुन्हा आजच्या सत्रामध्ये येवले सरांनी ती केली आहे. वर्तमान काळामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सरांनी मांडलेला विषय असा आहे थोडक्यात, शिक्षणाचा प्रवास आणि प्रवाह. तो जो विषय सुरुवातीपासूनचा शिक्षणाचा प्रवास आपल्याकडे कसा राहिला आणि प्रवाह कसा तो शिक्षणाचा आपल्याकडचा आहे. आत्ता शेवटी जे आंतरराष्ट्रीय विद्यापीठावर शेवटी सरांनी त्यांच्या भाषणाचा शेवट केला. एका अर्थाने लोकल टू ग्लोबल हा शिक्षणाचा जो प्रवास आहे तो प्रवास सरांनी आपल्या भाषणामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या त्याची मांडणी सुद्धा केली. नवीन शैक्षणिक धोरण जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याकडे जेव्हा लागू झालं त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती की आता नवीन काहीतरी आपल्याकडे येणार आणि हे सगळं आपल्यावर आता भार येणार आणि ते कसं काय आम्ही राबवणार, अशा प्रकारचे एक भीतीचं वातावरण सुरुवातीला ते झालं होतं. पण मी बरेचदा असं म्हणतो की याच्यात खरं म्हणजे काहीच नवीन नाही आहे. आपल्याकडच्या सगळ्या गोष्टी जुन्याच होत्या, ज्या येवले सरांनी सुद्धा आपल्या भाषणात सांगितल्या. आपण ज्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठाचा उल्लेख अनेकदा आपण जे ऐकतो, तर तेव्हा 5वं शतक ते 13व्या शतकापर्यंतचा तो एक काळ आहे तक्षशिला आणि नालंदाचा. आणि त्या काळामध्ये भारत हे एशियातलं शिक्षणाचं मुख्य केंद्र होतं. ते केंद्र असं होतं की तुम्ही कुठलाही विषय शिकायला त्या ठिकाणी जा, तर त्या विद्यापीठामध्ये तुम्हाला सगळे शिक्षण, सगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम हे शिकता येत होते, अशा प्रकारचं ते केंद्र होतं. त्यामुळे भारताचं अव्वल स्थान शिक्षण देण्याच्या बाबतीतलं हे आधीपासूनच राहिलेलं आहे आणि सगळा जागतिक दृष्टिकोन, जगातला दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा होता, तो शिक्षणाच्या संदर्भातला आदराचा होता. त्यामुळे आपण जेही प्रस्थापित करू तर ते प्रस्थापित करण्याचा विषय नाही, तो पुनर्स्थापित करण्याचा विषय आहे. मधल्या काळामध्ये 12व्या शतकापासून पुढे
आपल्या देशावर अनेक आक्रमण झाल्यामुळे अनेक गोष्टी जशा नष्ट झाल्या, तशी शिक्षण पद्धती आपल्या देशातली नष्ट झाली. आणि ती नष्ट झाल्यामुळे दुर्दैव त्याच्यापेक्षा अधिक झालं, की अनेक प्रकारचे प्रयत्न जरी होत झाले, तरी शिक्षण पद्धती पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न आपल्या देशात नाही झाले. आणि त्यामुळे ती जी शिक्षण पद्धती 5व्या ते 13व्या शतकापर्यंत आपल्या देशात होती, ती शिक्षण पद्धती नष्ट झाली आणि पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न न झाल्यामुळे शेवटी ब्रिटिशांचं राज्य जे आपल्याकडे आलं आणि त्यांनी सरांनी सांगितलं की 1835ला मेकॉलेनी जी शिक्षण पद्धती आपल्याकडे मांडली, की जे केवळ क्लर्क आणि कम्युनिकेशन इन इंग्लिश, C2 त्याला म्हणतात, C2चा टार्गेट या मेकॉलेनी ठेवला आणि ती पद्धती अजूनही आपल्याकडे कायम आहे. 1947 नंतर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा त्याही आयोगाचा उल्लेख येवले सरांनी केला. राधाकृष्णन आयोग घ्या, मुदलियार घ्या, कोठारी घ्या, नंतर श्याम पेत्रोडाची आलेली नवीन शैक्षणिक धोरण घ्या. या सगळ्या पॉलिसीमध्ये दोन गोष्टींचा आग्रह प्रामुख्याने केला आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणजे पूर्वी गुरुकुल पद्धती आपल्याकडे जी होती, जो लोकल टू ग्लोबलचा विषय यांनी जो येवले सरांनी मांडला, गुरुकुल शिक्षण पद्धती लोकल म्हणजे स्थानिक गरजांच्या आधारावर त्याचा अभ्यास करून ग्रामविकास शिक्षणाच्या माध्यमातून कसं होईल आणि त्याला लागणारं मॅनपॉवर उभं कसं राहील कौशल्य आधारित, हे लक्ष आपल्या शिक्षण पद्धतीचं गुरुकुलचं होतं. तर त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीचं हे सगळं आक्रमण झाल्यामुळे ती नष्ट झाली. दुर्दैवाने नंतरचे पण आयोग आपल्या देशात आले, तर या सगळ्या आयोगाने एक्सपान्शन आणि इन्क्लुजन या दोन गोष्टींचाच विचार प्रामुख्याने केला. म्हणजे शिक्षणाचं विस्तारीकरण. याचं कारण असं आहे की जेव्हा पहिलं राधाकृष्णन आयोग लागलं त्यावेळेला फक्त 20 विद्यापीठं भारतात होती आणि 493 महाविद्यालय भारतात होती. त्यामुळे एक्सपान्शनचा विषय हा स्वाभाविक होता. एक्सपान्शनचा विषय झाला, इन्क्लुजनचा विषय झाला, पण त्याबरोबरनी एक्सलन्सचा विषय जो यायला पाहिजे होता तो नाही आला. पूर्ण ताकद आपली एक्सपान्शन आणि इन्क्लुजनवर झाल्यामुळे आपल्याकडचा GR किती आहे याच्यातच आपण तो थांबत गेलो आणि आपल्या शिक्षणातल्या प्रायोरिटी बदलत गेल्या. म्हणजे गुरुकुलाच्या याच्यामध्ये एक संस्काराच्या आधारावर शिक्षणाचं होतं. नंतरच्या सगळ्या आयोगाच्या प्रयत्नांनी या रोजगाराच्या आधारावर शिक्षण ही पद्धती आपल्याकडे आली आणि त्यामुळे शिक्षणाचं आउटकमच घसरलं. की शिक्षण ज्याच्यासाठी हवं आहे तेच आउटकम शिक्षणातून मिळणं बंद झाल्यामुळे शिक्षणाचे मूल्यमापन जे आहे ते निराशाजनक यायला लागले. म्हणजे मी बरेचदा असं म्हणतो की पूर्वी आपल्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धती होती आणि आता आपल्याकडे कुलगुरू शिक्षण पद्धती आली. पूर्वी जो गुरु पहिल्या स्थानावर होता, तो आत्ताच्या पद्धतीमध्ये गुरु शेवटच्या स्थानावर गेला. म्हणजे शिक्षणातलं मूल्यच हे शिफ्ट झालं, पहिल्या स्थानावरनं शेवटच्या स्थानावर आला. त्यामुळे याचं कारण असं आहे की त्या शिक्षणाला एका चौकटीत बांधलं गेलं. शिक्षणामधला एक्सलन्स हा हरवला गेला. ते न दिल्यामुळे शिक्षणाचे आउटकम हे आपल्याला दिसायलाच लागले नाहीत, कारण त्याची प्रायोरिटीज बदलली. पण आत्ता नवीन शैक्षणिक धोरण जे आहे मित्रांनो, हे शैक्षणिक धोरण आत्तापर्यंत ज्या गोष्टी आपण साध्य करू शकलो नाहीत त्या गोष्टी साध्य करण्यासाठीलं हे नवीन शैक्षणिक धोरण आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुद्धा हे एक पहिलं पाऊल आहे. यामध्ये म्हणजे जसं मी म्हटलं की एक्सपान्शन, इन्क्लुजन आणि एक्सलन्स या तीन गोष्टी शिक्षण पद्धतीतल्या आधारभूत असतात. त्यामधलं एक्सलन्स सोडलं, एक्सपान्शन इन्क्लुजनवर जास्त भर दिला गेला आणि एक्सलन्स हे बाजूला राहिलं. नवीन शैक्षणिक धोरणामुळे A3चा फॉर्म्युला आणला, एनिवेअर एनिबडी एनी टाईम. म्हणजे आता कुठेही कोणीही केव्हाही शिकू शकतो, या प्रकारचा फॉर्म्युला नवीन शैक्षणिक धोरणामुळे तो आणला गेला. तो आणल्या गेल्यामुळे आता आपल्याला विदेशी विद्यापीठांमध्ये विदेशात जावं लागणार नाही. आता विदेशी विद्यापीठं आपल्याकडे आलेली आहेत. त्यामुळे आपल्या या भारतीय माणसाला आपल्या देशामध्ये सगळ्या प्रकारचे शिक्षण या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे A3चा जो फॉर्म्युला या ठिकाणी आला, मल्टी एंट्री मल्टी एक्झिट, कुठेही जा केव्हाही जा आणि शिका, या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी आलंय. शेवटी येवले सरांनी जे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचं महत्त्व
आत्ता जे मांडलं आणि एकूणच ग्लोबल एज्युकेशन बद्दल जी मांडणी केली आहे, मला असं वाटतं महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्याकडे जॉईंट डिग्री, ड्युएल डिग्री आणि ट्रेनिंग डिग्री या तिन्ही याचा GR सुद्धा शासन येणाऱ्या काळामध्ये त्याचं परिपत्रक काढणार आहे. एका वेळेला एका विद्यार्थ्याला 2 डिग्र्या पण मिळू शकतात आणि एका डिग्रीसाठी एक विद्यार्थी 2 ठिकाणी पण शिकू शकतो. इतकं ओपन लर्निंग एज्युकेशन सिस्टम ही आत्ताच्या काळातली गरज आहे. त्यामुळे मला एक असं वाटतं की योग्य विषय योग्य वेळेला येवले सरांनी या ठिकाणी तो मांडला आणि मला त्या भाषणातनं जे काही कळलं मी त्याचं समप करण्याचा जो प्रयत्न केला. येवले सर, तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो की थँक्यू. आपण इथे थँक्यू. आलात आणि आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षणप्रेमींना योग्य मार्गदर्शन केलं. आणि देवळणकर, आपल्याला धन्यवाद. मला सर आपण बोलण्याची संधी दिली, त्यामुळे जितकं मला या प्रसंगी काही मनोगत व्यक्त करावं असं वाटलं मी तो करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना धन्यवाद आणि नमस्कार. चांदेकर सर, महाराष्ट्र माझाही आहे. तुम्ही आमच्या महाराष्ट्रात. जरूर सर, धन्यवाद चांदेकर साहेब. आपण सर एखाद दुसरा प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रश्न असेल तर आज आपल्याकडे एवढे सगळे पार्टिसिपंट्स आहेत, अगदीच असेल कोणाचा तर त्याने आपलं तुमचा जरा डिजिट व्हर्च्युअल हँड रेज करावा. नसेल तर मग आपण आपलं आजचं सेशन तसं यावले सर सगळ्यांना ऍक्सेसिबल असतात. मला वाटतं साहेबांचा नंबरही सगळ्यांकडे आहे आणि त्यामुळे इव्हन चांदेकर सरांचा पण कधी काही आपल्या काही त्रुटी काही असेल क्युरीज या बाबतीमधल्या तर तुम्ही त्यांना प्रत्यक्षपणे विचारू पण शकता. मला असं वाटतं की सर हा विषय जो आहे हा एखाद्या सेशन मधनं नाही तर याच्यावरती ओव्हरऑल एक ब्रेनस्टॉर्मिंग अख्ख्या राज्यामध्ये येस, वेगवेगळ्या स्तरावर होणं अत्यंत गरजेचं आहे. अवश्य. आणि त्या अनुषंगाने आपण एखादी चांगली सिरीज याच प्लॅटफॉर्मवरनं रन करू. अजूनही काही याच्यावरचे जे तज्ज्ञ आहेत त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करून थोडी चर्चा याच्यावरती व्हावी. अशा अँगलनी जर आपल्याला थोडासा विषय पुढे घेऊन जाता येईल. सर मी याच्यामध्ये देवळणकर सर, माझं अजून एक असं म्हणणं होतं की आपले जे सोशल आणि इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आहेत, जसं आपण जे समअप केलं त्याच्यामध्ये आपण सांगितले की लोकल नेट्स त्याही आपण बघितल्या पाहिजे, लोकल रिसोर्सेस बघितले पाहिजे. अशा प्रकारचे कोर्सेस त्यांनी डिझाईन करायला पाहिजे. कारण NAPचा जो एक फोकस आहे, व्हॅल्यू एज्युकेशन आहे, स्किल एज्युकेशन आहे, आपले मॉरल्स आहे, आपले इथिक्स आहे, आपलं कल्चर आहे, हे सुद्धा जोपासल्या जाईल. त्याच्यावरती त्यासाठी एक मॉनिटरिंग मेकॅनिझम करणं गरजेचं आहे. अदरवाईज मेकॅलोसनी जे केलं ते कदाचित रिपीट व्हायची शक्यता आहे. हेही आपण बघितलं पाहिजे ॲज अ शासन म्हणून. नक्की 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 सर. सर खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या अत्यंत आग्रहाचं तुम्हाला निमंत्रण होतं. आपण तसा आदर राखलात, आपण आलात आणि अत्यंत तयारीपूर्वक म्हणजे जो वेळ आपण मागून घेतलात, एक खूप चांगल्या पद्धतीचं अभ्यासपूर्ण, इन्साइटफुल आणि सगळेच प्रायमरी सेकंडरी सोर्सेस तुम्ही सगळे आम्हाला साईट केलेत आणि याचा संपूर्ण सगळ्या बाजूनी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे चांदेकर सर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाले. त्यांनीही त्यांच्या अध्यक्षीय समारोपाचे काही निरीक्षण या ठिकाणी नोंदवले. त्याचप्रमाणे आज आमचे सगळे राज्यभरातनं सर्व टीचर्स, प्राचार्य, नॉन टीचिंग, आमच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसचे सर्व प्राचार्य, जॉईंट डायरेक्टर्स, त्याचप्रमाणे विद्यापीठांचे कुलगुरू आणि इतर पदाधिकारी, काही पत्रकार सर आपल्या याला देखील जॉईन होतात. अनेकदा ते विषय समजून घेण्यासाठी पण येतात आणि हा विषय सध्या खूपच बर्निंग आहे, हॉट टॉपिक आहे. त्यामुळे अनेक पत्रकारही जॉईन झाले असतील. मी आपल्या सगळ्यांचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या शुक्रवारी परत एकदा एक नवीन विषय घेऊन 31वं व्याख्यान आपण घेऊन पुन्हा एकदा आपण सगळेजण भेटू. तोपर्यंत पुन्हा एकदा मी यावले सर आणि चांदेकर सरांचे आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू.